तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। अर्णव करणार ईश्वरीला व्रत पूर्ण करण्यासाठी मदत। आता नेमकी अर्णव कशी मदत करणार, कारण अर्णवने तर सांगितलंय मी झोपायला जातोय म्हणून। सगळं जाणून घेऊया व्हिडिओमध्ये आपल्या, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की सगळ्यांनी छान ईश्वरीच्या हातचं मसाले दूध प्यायलेलं असतं आणि सगळेच जण झोपायला गेलेले असतात। तर आता ईश्वरीसुद्धा तिकडनं बाजूला गेल्यावर राकेश हा ईश्वरीने उष्टा जो ग्लास तिच्या दुधाचा ठेवलेला असतो तो बघतो आणि कोणीच तिथे आसपास नाही आहे याची खबरदारी घेत तो बाहेर येतो व ते दूध पिऊन घेत म्हणत असतो की वाह, माझ्या इंदोरी जिलेबीच्या तोंडचं उष्ट दूधसुद्धा किती चविष्ट आणि गोड आहे। मग माझी इंदोरी जिलेबी किती गोड असेल। कधी असं वाटतंय इंदोरी जिलेबी माझ्या हाती लागते आणि तिचं गोड गोड मधाळ रूप माझ्या हाताखाली येतं आहे। पण आज मी ती संधी सोडणार नाही। आज घरात देवी दर्शन द्यायला येऊ न येऊ माझ्या इंदोरी जिलेबीला, पण हा दानव मात्र नक्की तिला आज राक्षसी रूपात दर्शन देणार। आता राकेश हा म्हणत असतो फक्त त्या बावळट अंजलीला झोपवून येतो, म्हणजे कसं नंतर गडबड नको। राकेश अंजलीला झोपवायला खोलीत जातो आणि तिच्या बाजूला खोटं खोटं झोपायचं नाटक करायला अंग टाकतो आणि स्वतःच झोपून जातो, कारण ईश्वरीच्या दुधात तर गुंगीचं औषध असतं। त्याबरोबर आता ईश्वरीला इकडे झोप येत असते। ईश्वरी विचार करत असते की हे अर्णव सर असे कसे मला एकटीला सोडून कसे निघून जाऊ शकतात हे। आता मला झोप येते। जर माझ्याबरोबर इथे थांबले असते तर गप्पा टप्पा मारत नोकझोक करत वेळ कसा गेला असता ते कळलं सुद्धा नसतं, पण नाही, यांना माझ्यापेक्षाही महत्त्वाची यांची झोप आहे। एवढे काय हे दमलेले, काय केलेलं तसं, पण काम तर सगळं वर्क फ्रॉम होमच करतायत की। त्याबरोबर आता अर्णव तिकडे येतो आणि म्हणत असतो झालं मला कोसून। त्यावर ईश्वरी पटकन म्हणते नाही, अजून बाकी आहे। त्याबरोबर अर्णव म्हणतो मिस इंदौर, माझ्या तोंडावर सांगशील मला अजून कोसायचं आहे म्हणून। त्यावर ईश्वरी म्हणते सर तुम्ही आहो ते मी। त्यावर अर्णव म्हणतो ऐकलंय सगळं बोलणं ऐकलंय मी तुझं, मला कशी झोप लागू शकते, मी कसं आरामात राहतोय काय, बरोबर ना। त्यावर ईश्वरी म्हणते नाही म्हणजे ते खरं मला तसं म्हणायचं नव्हतं, ते ॲक्च्युली मी। त्यावर अर्णव म्हणतो बरं ठीक आहे काही हरकत नाही, पण एक सांगतो, मी बळाने आजीला जाऊन तू चॅलेंज ओढवून घे असं सांगितलं नव्हतं तुला काय। आजीकडे जाऊन तू बळाने चॅलेंज ओढवून घेतलंस, पण आता तरीही मी एक चांगला नवरा म्हणून तुझी साथ देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक चांगला मित्र म्हणून। आणि मग आता ईश्वरीला अर्णव सांगतो तुझी झोप उडवण्याकरता माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे। ईश्वरी म्हणते ओ गप्प बसाव तुम्ही, माझी काही झोप वगैरे उडणार नाही आहे, मला अशीच झोप येत राहणार आहे, मला माहिती आहे। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो नाही येणार म्हटलं ना मी। आणि मग आता तो छान गाणी वगैरे चालू करतो आणि आता मस्त ते दोघंजणं डान्स करत असतात। आता ईश्वरीला तरीही झोप येत असते, तर अर्णव हा तिला म्हणत असतो मिस इंदौर अगं असं काय करतेस, छान डान्स करूयात ना आपण, ये। आणि मग आता उमलून माझ्या गाली प्रीतमज आली ह्या गाण्यावरती आता ईश्वरी अर्णव दोघंजणं छान डान्स करत असतात। ईशू हिला झोप येत असते, ही अर्णव सर नको म्हणत असते, तर अर्णव म्हणत असतो की नाही तुझी झोप उडवायची आहे ना आपल्याला, तर आपण असं छान जोरदार डान्स करूया। आणि मग ईश्वरी व अर्णव दोघंजणं उत्तम पद्धतीने डान्स करत असतात। ईश्वरी अर्णवपासून जेव्हा लांब जात असते, डान्स नाही करायचा म्हणत असते, तेव्हा अर्णव तिला स्वतःजवळ खेचून घेत असतो आणि तरीही जबरदस्तीने तिला डान्स करायला लावत असतो। आता अर्णवला ईश्वरीबरोबर डान्स करत असताना त्या दोघांनी जेव्हा पहिल्यांदा डान्स केला होता तो प्रसंग आठवलेला असतो, तेव्हा त्यांनी ईश्वरीबरोबर तू दे दे मेरा साथ थांबले हात या गाण्यावरती डान्स केलेला होता आणि तो आता अर्णवला आठवायला लागतो आणि अर्णव आता ईशूच्या नजरेत हरवून गेलेला असतो। आता अर्णव आणि ईशू हे दोघंजणं एकत्र डान्स करतायत, छान मजा मस्ती करतायत, ही गोष्ट लावण्याने बघितलेली असते।
खरं तर लावण्य आणि वल्लरी मामीला असं वाटलेलं असतं की ईश्वरी ही आत्तापर्यंत झोपून गेलेलीही असेल, म्हणून झोपलेल्या ईश्वरीची मजा बघण्यासाठी वल्लरी मामी आणि लावण्या त्या ठिकाणी आलेले असतात. पण त्यांना ईश्वरी झोपलेली नाही, तर उलट छान आनंदात अर्णवबरोबर नाचताना दिसत असते. आणि ईश्वरी आणि अर्णवला असं छान नाचताना मजा मस्ती करताना बघून लावण्याला खूप त्रास होत असतो. लावण्य म्हणत असते, मामी अहो काय हे, तुमच्या औषधाने अजून इफेक्ट दाखवलेला नाही आहे, कसं होईल हे, असं काहीही झालं तरी असं नको व्हायला. मामी म्हणते, काळजी नको करू, दूध इफेक्ट करेल, तू चल माझ्याबरोबर. आणि त्या लावण्याला घेऊन तिकडनं आतमध्ये जातात. इतक्यात आता तिथे काही बायका आलेल्या असतात. आता तिथे बायका आल्याबरोबर अर्णव हा गाणी बंद करतो आणि इशूला सांगतो, मिसिंदर आता ह्या बायकांबरोबर तू बसशील की तुझी झोप उडेल, चल आता मी जाऊन थोडा वेळ झोपतो. नाही, वर्क फ्रॉम होम जरी करत असलो तरी शेवटी काम करायचं म्हटलं की डोक्याला हेडेक हे येतंच. ईश्वरी हसते. त्याबरोबर अर्णव बाय म्हणून तिकडनं जातो. आता अर्णव बाहेर निघून गेल्याबरोबर इशू ही आता लगेचच त्या बायकांना म्हणते, या ना या प्लीज, तुम्ही या बसा. आणि मग आता ती लगेचच त्या बायकांना हळदी कुंकू देते आणि त्यांच्या पाया पडते व त्यांना म्हणते, बसा ना, मी तुम्हाला मसाले दूध देते. त्याबरोबर बायका बसतात. इशू आता छान सगळ्या बायकांना मसाले दूध आणून देते आणि म्हणत असते की हे मसाले दूध मी बनवलं आहे, ते सुद्धा आमच्या इंदोरला बनवतात ना, अगदी तसं. आशा आहे तुम्हा सगळ्यांना मसाले दूध नक्की आवडेल. बायका पितात आणि म्हणतात, वा, खरंच खूप चविष्ट आणि उत्तम मसाला दूध बनवता हो तुम्ही, खूप गोड. त्याबरोबर आता एक वयोवृद्ध आजी असतात. त्या म्हणतात, काय गं मुली, तुझं नाव काय? त्यावर इशू म्हणते, माझं नाव ईश्वरी देसाई. तिच्या तोंडातून देसाई जाणार असतंच. इतक्यात तिच्या लक्षात येतं की आता ती देसाई नसून राजे शिर्के आहे. मग ईश्वरी म्हणते, माझं नाव ईश्वरी राजे शिर्के, ईश्वरी अर्णव राजे शिर्के. त्याबरोबर आता बायका म्हणतात, अगं बाई, तू अर्णवची बायको? काय गं, पत्रिका आली होती आमच्या घरी, पण तेव्हा तर कोणीतरी वेगळीच मुलगी होती आणि नावही काहीतरी वेगळं होतं, बहुधा लावण्य की काय. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, हो, तुम्हाला जी पत्रिका मिळाली होती ती बरोबर होती. ॲक्च्युली लग्न हे त्या दोघांचंच ठरलं होतं, पण परिस्थितीच आमच्या दोघांपुढेही अशी काही आली की आम्हा दोघांनाही एकमेकांच्याच गळ्यात हार घालावे लागले. त्याबरोबर आता बायका म्हणतात, म्हणजे गं नेमकं असं काय झालं होतं? त्यावर ईश्वरी आता तिथे बसते आणि त्या बायकांना म्हणत असते, नाही, फार तसं काही महत्त्वाचं घडलं नव्हतं ते ॲक्च्युली. आणि मग आता ईश्वरी व त्या बायका छान पद्धतीने गप्पा मारायला लागलेले असतात. आता बायका इशूला म्हणत असतात, वा, खरंच तू खूप सुंदर, गोड आणि सोज्वळ आहेस गं. तुझ्यासारखी सून ना देवाने प्रत्येक घरात द्यायला हवी. जर सून तुझ्यासारखी असली तर सासू आईसारखी का नाही होऊ शकत? आणि सून आणि सासूमध्ये कधी वादसुद्धा होणार नाही. स्वतःहून जर सुनेने विचारलं, आई मी हे करू का, आई मी ते करू का, तर कुठल्याही सासूला आनंद होईलच ना गं. तू खूप उत्तम सून आहेस बघ. असं आता बायका ईश्वरीचं कौतुक करतात. ईश्वरी म्हणत असते, माझं एवढं मनापासून कौतुक केल्याबद्दल खरोखर खूप खूप थँक्स. साने काकू सांगत असतात, हे बघ ईश्वरी, माझं आडनाव मिसेस साने आहे. मी ती बघ, तो तुमचा पलीकडचा जो बंगला आहे ना, त्याच्यात राहते. कधी तुला काही गरज लागली तर हक्काने हाक मार. आणि मग आता सर्व बायका तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लावण्य येते. लावण्य आल्याबरोबर आता इशू मागे फिरते. तर लावण्य हे ईश्वरीला म्हणत असते, ए मिडल क्लास, काय समजते स्वतःला? देवी आशीर्वाद मलाच देणार, कळलं ना? त्यावर ईश्वरी म्हणत असते, काय आहे ना लावण्य मॅडम, नाही माहीत नसेल तर सांगून ठेवते. ही प्रथा माझ्या यांच्या आईने सुरू केली होती, म्हणजेच माझ्या सासूबाईंनी. आणि माझ्या सासूबाईंनी सुरू केलेली प्रथा तुम्ही का म्हणून पुढे चालवणार? ती तर मीच चालवायला हवी ना. या घरची सून म्हणून ते माझं कर्तव्य आहे. त्याबरोबर मग मात्र आता इथे खरोखर लावण्याला ईश्वरीचा खूपच जास्त राग आलेला असतो, पण तरी ती काहीही करू शकत नसते किंवा बोलू देखील शकत नसते. ईश्वरी लावण्याला म्हणत असते, काय आहे ना, माझ्या सासूबाईंनी सुरू ठेवलेली प्रथा मी नक्की पूर्ण करेन, त्यामध्ये तुम्हाला लुडबुड करण्याची गरज नाही आहे. त्याबरोबर लावण्याला राग येतो. लावण्या तिकडनं रागारागात निघून जाते आणि सरळ झोपून घेते. लावण्य आता झोपून जाते. इतक्यात तिथे एक दुसरी बाई येते आणि ती
ईश्वरीचा दरवाजा ठोठावते. आता दरवाजा उघडाच असतो. ईश्वरी त्या बाईला बघते आणि म्हणते, काकू तुम्ही, अहो या ना, या प्लीज या. तुम्हाला याआधी कधी या सोसायटीत पाहिलं नाही हो, असं ती आता त्या काकूंना म्हणते. त्यावर ते काकू ईश्वरीला सांगतात की आम्ही हल्ली इथे नवीनच राहायला आलो. इशूने हळदी कुंकवाचा करंडा हातात आणलेला असतो. ती त्या काकूंना हळदी कुंकू देते. त्याबरोबर त्यासुद्धा इशूला हळदी कुंकू देतात. त्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इशू ही त्यांना म्हणते, बसा ना तुम्ही. त्याबरोबर त्या काकू बसतात. इशू आता त्यांची चौकशी करायला लागते, म्हणजे त्या इथे नवीन राहायला आल्या आहेत, कुठे आल्या आहेत, काय वगैरे विचारते. त्याबरोबर त्या काकू थोडा वेळ इशू बरोबर बोलतात आणि मग म्हणतात की बरं बाळा चल, आता मी निघते, मला उशीर होतोय. आणि मग त्या तिकडनं जायला लागतात. आता जात असताना अचानक त्यांच्या कमरेत दुखायला लागतं आणि त्यांना घोवळसुद्धा यायला लागते. ईश्वरी त्यांना सावरते आणि म्हणत असते, काय हो काकू, काय झालं, डोकं का पकडलं, कंबर का पकडताय. त्याबरोबर त्या काकू म्हणत असतात, अगं ईश्वरी, खरं तर माझी कंबर खूप धरली आहे आणि सकाळपासून उपासामुळे मला चक्करसुद्धा येते, चालायचंसुद्धा त्राण उरलेले नाहीत गं. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, काय, अहो या तुम्ही इथे बसा, एक काम करते, तुमच्यासाठी पाणी आणते मी. ईश्वरी पटकन जाऊन पाणी आणते आणि त्या काकूंना पाणी पाजते. विचारते, तुम्हाला बरं वाटतंय का. त्यावर काकू सांगतात, ईश्वरी मला ना खूप भूक लागली, उपासामुळे मी काहीही खाल्लेलं नाही आहे गं. आता व्रत माझं सुटलेलंच आहे पाण्यामुळे, तर मला काहीतरी खायला तरी दे. त्याबरोबर ईश्वरी म्हणते की माझ्याकडे ना छान मसाला दूध केलेलं आहे, मी तुम्हाला ते मसाला दूध देऊ का. त्याबरोबर त्या काकू म्हणतात, हो हो चालेल, जा आण. त्याबरोबर इशू मसाला दूध तर घेऊन येतेच, पण त्याबरोबर ती पेढेसुद्धा आणते आणि म्हणत असते, हे गोड, मी मसाला दूध बनवण्याच्या आधी खायला बनवलं होतं, तुम्ही हे घ्या, तुम्ही हे सुद्धा खा, म्हणजे तुम्हाला घाम वगैरे जो येतोय ते येणार नाही आणि जरा बरंही वाटेल. त्याबरोबर त्या काकू आता ईश्वरीच्या हातातनं पेढेसुद्धा घेतात आणि आता ईश्वरीने आणलेलं दूधसुद्धा आता छान पद्धतीने त्या दूध पितात, छान पेढे खातात. इशू त्यांना विचारते, काकू चव आवडली ना, कशी झाली आहे. त्याबरोबर आता काकू इशूला सांगतात, खूप छान, खूप गोड चव आहे गं तुझ्या हाताला, सुगरण आहेस तू. त्यावर इशू म्हणते, थँक्यू सो मच काकू, तुम्ही असं बोललात हे ऐकून मला खरोखर खूप बरं वाटलं. त्याबरोबर आता त्या काकू ईश्वरीला जाताना आशीर्वाद देऊन जातात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आयुष्यभर कायम सुखाने संसार कर, तुझं सगळं छान होऊन दे. त्याबरोबर आता इशू हा सगळा आशीर्वाद मिळाल्यानंतर खुश होते आणि म्हणत असते, थँक्यू सो मच काकू. त्या काकूसुद्धा आता शांतपणे तिकडनं निघून जातात. इशूला मात्र शेवटपर्यंत कळत नाही की नक्की ही बाई होती तरी कोण आणि अशा अचानक सगळ्या बायका येऊन गेल्यावर ही आली तरी कशी. जाऊ दे, आली असेल अनवधानाने, असा विचार करून ती गप्प राहते. त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. इशू आता आजीकडे आलेली असते आणि आजीला आता ती सांगत असते की आजी, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी सगळं व्रत पूर्ण केलेलं आहे आणि तुम्ही सांगितलं तशी रात्रभर जागी राहून येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मी हळदी कुंकूसुद्धा दिलं आहे, म्हणजे नक्कीच देवी कुठल्या ना कुठल्या रूपात तरी आलेली असेल आणि तिने मला बघून आशीर्वाद देऊन ती निघूनही गेलेली असेल, बरोबर ना. त्याबरोबर आजी आता म्हणायला लागतात, काही वेळेस नशिबाचा भाग असतो हा सगळा, नशीब जिथे साथ देतं ना तिथे घडतं असं कधीतरी. त्या मुलीला नशिबाची साथ आहे, तिच्या नशिबामुळेच हे असं घडले, नाहीतर प्रत्येक वेळेस असं नाही घडत. आज हिने जे काही करून दाखवलं आहे त्यात एवढं कौतुक करण्यालायक काही नाही आहे. त्याबरोबर आता अंजली म्हणायला लागते, आजी अगं असं काय करतेस, ईश्वरीने एवढ्या मनापासून उपवास केला, व्रत पूर्ण केलं आणि आता तू असं का म्हणू शकतेस, ईश्वरीने केलं तर मनापासून नाही, तो तिच्या नशिबाचा भाग झाला का. त्याबरोबर आजी म्हणत असते, हो अंजली, तू उगाच माझ्याबरोबर वाद करू नकोस, मी जे म्हणते तेच बरोबर आहे. इतक्यात तिथे एक जोगतीन येते. उदे गांबे उदे. आता जोगतिनीला बघून आजी ही लगेचच अंजलीला सांगते, जा काहीतरी घेऊन ये. त्यावर अंजली आता तांदूळ आणते आणि जोगतिनीला देऊ करते. त्यावर जोगतीन म्हणते, भविष्यवाणी करायची हाय पोरी, म्हणून आलोय माहीत. त्याबरोबर आता अंजली जोगतिनीला आतमध्ये घरात बोलवते. जोगतीन घरात येते. अंजली जोगतिनीला सांगते, ही ईश्वरी माझ्या भावाची बायको, हिला आशीर्वाद दे आई. त्याबरोबर जोगतीन म्हणते की माझ्या आशीर्वादाची हिला गरज नाही, हिच्या पाठीशी साक्षात देवी आईचा आशीर्वाद आहे. काल देवीनं सवता येऊन हिला आशीर्वाद दिला आहे, ते बी कोजागिरीच्या मुहूर्तावर. आता अंजली म्हणते, काय हे काय बोलतेस तू,
तुला जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल बरं. त्यावर जोगतीन आता सांगायला लागते, अगं तुमच्या आईनं प्रथा काढली होती ना व, की कोजागिरीच्या रात्री जागरण करायचं, येणाऱ्या प्रत्येक बाईसनी हळदी कुंकू द्यायचं म्हणून, त्यातली एक लक्ष्मीच्या रूपात येणार आणि दर्शन देणार म्हणून. मग बघ, काल तुझ्या भाऊजाईला येऊन साक्षात लक्ष्मी मातेनं दर्शन दिलं हाय. आठवतंय का पोरी? लाल रंगाची साडी नेसलेली बाई आली होती. तू तिला खायला दिलंस, प्यायला दिलंस, तिची मन भरून सेवा बी केलीस. त्याबरोबर आता लगेचच इकडे आठवायला लागतं ईश्वरीला की खरोखर काल एक बाई आल्या होत्या आणि त्यांना गरगरायला लागलं होतं. त्यावेळेस ईश्वरीने त्यांना मसाला दूध दिलं, त्याबरोबर पाणीही दिलं आणि छान असं तिने त्यांना पेढेसुद्धा दिले. ईश्वरी म्हणते, हो आठवतंय, त्याचा काय संबंध? त्यावर आता ती लगेचच जोगतीन म्हणते, त्याचा संबंध हाय, तिनंच साथ दिली तुला, तीच होती खरी देवी आई आणि तिनंच दिला तुला आशीर्वाद पोरी. तुझ्या रस्त्यात अडथळे आणण्याचा, काटकुटक पेरण्याचा लई लोकांनी प्रयत्न केला होता, पण तरी बी तुझ्या रस्त्यातलं काटकुटं सुसवता दूर केलंस आणि हे सगळं तू करून दावलंस पोरी. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून अंजलीला खूपच जास्त आनंद होत असतो. तर आजीला मात्र हे सगळं ऐकून आश्चर्य वाटत असतं, कारण ज्याचं मन निर्मळ असतं, साफ असतं, देवी फक्त त्यालाच आशीर्वाद देते ही गोष्ट आजीला व्यवस्थित माहीत असते. मग आजी म्हणते, कोणी व्यक्त आणण्याचा प्रयत्न केला हिच्या कार्यामध्ये? त्यावर जोगतीन सांगते, ते तुलाच हुडकून काढावं लागल, जवळचीच हाय कोणीतरी तुझ्या. त्याबरोबर जोगतीन तिकडनं निघून जाते. आजी आता रूममध्ये जाते आणि वल्लरीला तिकडे बोलवून घेते आणि विचारते, वल्लरी तू काही केलं होतंस का काल ईश्वरीचं व्रत खराब करण्यासाठी? त्यावर वल्लरी म्हणते, हो मग आई, अहो मी काय त्या ईश्वरीचं व्रत असं सहजासहजीच थोडी पूर्ण होऊन देणार होते. अहो काल मी त्या ईश्वरीच्या मसाले दुधामध्ये बरोबर झोपेसाठी गुंगीचं औषध टाकलं होतं, पण अहो बघा ना, तिला झोप आलीच नाही. नाहीतर मी थोडीच तिला माझ्या हातातलं मसाले दुधाचं ग्लास दिलं असतं. काल दिलं कारण मी त्याच्यात औषध टाकलं होतं ना म्हणून. त्याबरोबर आता लगेच आजी म्हणायला लागते, तुला हे करताना लाज नाही वाटली का वल्लरी? वल्लरी म्हणते, आई हो असं काय करताय? त्यावर आजी म्हणत असते, अगं मूर्ख मुली, हे जे काही तू केलंस ते किती चुकीचं होतं, तुला का कळत नाही आहे? अगं ही जी प्रथा आहे ती अर्णवच्या आईने म्हणजेच सात्विकाने सुरू केलेली आहे. मूर्ख बाई, तुला हे कसं कळलं नाही गं की तू ह्या पूजेमध्ये व्यक्ती आणण्याचा प्रयत्न करतेस, म्हणजे तू सात्विकाच्या इच्छेमध्ये व्यक्त आणण्याचा प्रयत्न करतेस. पुन्हा जर अशी वागलीस ना वल्लरी तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. त्यावर वल्लरी मामी म्हणायला लागते, आई अहो तुमचीसुद्धा इच्छा होती ना की त्या ईश्वरीला देवीचा आशीर्वाद मिळू नये म्हणून लावण्याला मिळावा, मग म्हणूनच तर तुम्ही मला लावण्याला बोलवून घे म्हटलात ना. त्यावर आजी सांगत असते, हे बघ, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. जिचं मन साफ देवी तिलाच दर्शन देते, कळलं तुला? त्याबरोबर आता दुसरीकडे राकेश मात्र स्वतःलाच दोष देत राहतो, कारण काल त्याने ईश्वरीच्या जवळ येण्याची सगळ्यात मोठी महत्त्वाची संधी गमावलेली असते आणि तो झोपून राहिलेला असतो. त्याला कळतच नसतं की रात्री तो झोपून राहिला तरी कसा. तो आता स्वतःच्याच मनाला विचारत असतो सतत की हे झालं तरी कसं, मी का झोपून राहिलो आणि मी माझ्या इंदोरी जिलबीबरोबर गेलो कसा नाही. काल एवढी मोठी संधी होती, चक्क अर्णव स्वतः जाऊन झोपू गेला होता आणि मी बावळटाने माती खाल्लीच कशी एवढी, मी जाऊन झोपलोच कसा, असा विचार करत आता राकेश हा वस्तुकांची आदळापट करायला लागतो आणि या आरशात स्वतःलाच बघून तो म्हणत असतो, मूर्खा आहेस तू, मूर्खा, बावळटा, एवढी तुला कसली झोप आली होती रे? इतक्यात तिथे अंजली येते आणि म्हणत असते, अहो काय हो, काय झालं, कसली झोप, काय बडबडताय? त्यावर राकेश लगेच म्हणतो, काही नाही हो राणी सरकार, काही नाही, झोप पूर्ण झाली आज म्हणायची सगळी, खूप दिवसांनी खूप वेळ असं झोपलो, खूप निवांत झोपलो असं म्हणत होतो, बाकी काही नाही. त्यावर अंजली म्हणते, हो ना, मग झालं तर. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.